सईच्या त्या शब्दांनी कॅफेमधल्या हवेतच एक वेगळीच जडता निर्माण झाली. समीर तिच्याकडे पाहतच राहिला. जणू त्याला तिच्यात एक नवीन सई दिसत होती. ती सई पण आतून पूर्ण बदललेली. आधीची भावूक तुटलेली सई आता दिसत नव्हती. तिच्या डोळ्यात आता स्पष्टपणा होता, एक ठामपणा होता. मी ठरवेन, हे शब्द अजूनही समीरच्या कानात घुमत होते. त्याला समजत नव्हतं ती नक्की काय करणार आहे, पण एक गोष्ट मात्र त्याला नक्की जाणवत होती की आता काहीतरी मोठं होणार आहे, काहीतरी जे त्यांच्या दोघांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. सई हळूहळू मागे वळली, दरवाजाकडे चालायला लागली. पण तिचं प्रत्येक पाऊल जणू काहीतरी ठरवून टाकत होतं. समीर उठणार होता, तिला थांबवणार होता, पण त्याचे पाय हलत नव्हते. कारण त्याला भीती वाटत होती की ती जे काही करणार आहे ते कदाचित त्याला गमावून टाकेल कायमचं. दरवाजाजवळ पोचल्यावर सई थांबली काही क्षण आणि मग हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक प्रश्न नव्हता, एक उत्तर होतं. ते अजून शब्दात आलेलं नव्हतं. उद्या संध्याकाळी 5 वाजता, सई शांतपणे म्हणाली. त्या जुन्या मंदिरात ये. समीर चकित झाला. मंदिर? त्याने हळू आवाज विचारलं. हो, ती म्हणाली. जिथे आपण पहिल्यांदा भेटलो होतो. त्या आठवणीने दोघांच्या मनात एक गोड पण वेदनादायक लहर उठली. जर तू आलास तर सगळं बदलू शकतं, ती पुढे म्हणाली. आणि जर नाही आलास तर समजेन की ही कथा इथेच संपली. त्या शब्दांनी समीरच्या मनात एक वादळ निर्माण झालं. सई तिथून निघून गेली आणि समीर तिथेच उभा राहिला, पूर्णपणे गोंधळलेला. त्याच्या मनात हजारो विचार चालू होते. मी जावं का? जर गेलो तर काय होईल? आणि जर नाही गेलो तर? त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तो इतका अडकला होता, एकदा निर्णयात जो त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकत होता. एका बाजूला त्याचं ठरलेलं लग्न आणि दुसऱ्या बाजूला त्याचं खरं प्रेम. सई, त्या रात्री समीरला झोपच लागली नाही. तो सतत छताकडे पाहत पडून होता. सईचे शब्द, तिचा चेहरा, तिच्या डोळ्यातला तो ठामपणा, सगळं त्याच्या डोक्यात फिरत होतं. जर अजूनही प्रेम आहे, हे वाक्य त्याला सतत टोचत होतं. कारण त्याला माहित होतं की तो अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करतो, कदाचित त्याहून जास्त. पण त्याने आयुष्याला दिलेला शब्द, त्याचं कुटुंब, त्याच्या जबाबदाऱ्या, हे सगळं त्याला रोखत होतं. दुसऱ्या बाजूला सई ही शांत नव्हती. ती तिच्या खोलीत बसली होती, पण तिचं मन खूप दूर होतं. ती स्वतःलाच विचारत होती, मी योग्य करते का? मी पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू शकते का? तिचं हृदय म्हणत होतं हो, पण तिचा मेंदू म्हणत होता नको. ती एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभी होती आणि तिला माहित होतं की उद्याचा दिवस तिचं आयुष्य ठरवणार आहे. सकाळ झाली होती, पण ती फक्त घड्याळावरची सकाळ होती. त्यांच्या मनातली रात्र अजून संपली नव्हती. समीर खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता. रस्त्यावरची लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात गुंतलेली होती. कुणाला घाई होती, कुणी हसत होतं, कुणी फोनवर बोलत होतं. पण समीरसाठी सगळं जणू थांबलं होतं.
त्याच्या डोक्यात सतत एकच विचार चालू होता, मी काय करणार? त्याने फोन हातात घेतला. सईचा नंबर स्क्रीनवर दिसत होता. बोट कॉल बटनवर थांबलं, पण त्याने कॉल केला नाही. कारण त्याला माहित होतं की आता शब्द काही कामाचे नाही. आता फक्त निर्णयच सगळं बदलू शकतो, आणि तो निर्णय त्यालाच घ्यायचा होता, पूर्णपणे. कोणाच्या दबावाखाली नाही, कोणाच्या भीतीने नाही, फक्त त्याच्या मनाच्या आवाजावर. सई तिच्या खोलीत बसली होती. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता, पण तिच्या मनात मात्र अंधार होता. ती शांत दिसत होती, पण तिच्या आत एक प्रचंड वादळ सुरू होतं. ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती, मी पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवू शकते का? तो खरंच बदलेल का? की पुन्हा एकदा मी तुटेन? तिच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगळं होतं, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की तिचं प्रेम अजूनही जिवंत होतं, आणि ते प्रेमच तिला पुन्हा एकदा धाडस करायला भाग पाडत होतं. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हळूच स्वतःलाच म्हणाली, यावेळेस मी कमजोर पडणार नाही. दिवस पुढे सरकत होता, पण वेळ जणू दोघांसाठी खूप हळू चालत होता. समीरने स्वतःला कामात गुंतवायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक काही मिनिटांनी त्याचं लक्ष विचलित होत होतं. त्याच्या समोर फाईल्स होत्या, पण त्याच्या डोळ्यांसमोर सईचा चेहरा होता. तिचे डोळे, तिचं रडणं, आणि शेवटी तिचा तो ठाम आवाज, मी ठरवेन. त्या शब्दांनी त्याच्या आत काहीतरी हलवलं होतं. कदाचित पहिल्यांदाच त्याला जाणवत होतं की तो सतत परिस्थितीपासून पळत आला आहे, पण आज त्याच्याकडे पळण्याचा पर्याय नव्हता. संध्याकाळ जवळ येऊ लागली. आकाश पुन्हा एकदा केसरी रंगात रंगत होतं. जणू कालचा क्षण पुन्हा जिवंत होत होता. सई मंदिरात पोचली. तेच मंदिर जिथे सगळं सुरू झालं होतं. तिने त्या जागेकडे पाहिलं. तिथे ती आणि समीर पहिल्यांदा भेटले होते. त्या आठवणीने तिच्या ओठांवर हलकसं स्मित आलं, पण लगेचच तिच्या डोळ्यात पुन्हा चिंता दिसू लागली. कारण आज ती इथे फक्त आठवणींसाठी आली नव्हती, ती इथे तिचं भविष्य ठरवायला आली होती. मंदिरात शांतता होती. फक्त घंटाचा हलका आवाज आणि अगरबत्तीचा सुगंध हवेत पसरला होता. सईने देवासमोर हात जोडले, डोळे बंद केले आणि मनात एकच प्रार्थना केली, जो काही निर्णय होईल तो योग्य असू दे. तिच्या मनात भीती होती, पण त्याच वेळी एक आशा होती की कदाचित आज सगळं ठीक होईल. कदाचित आज तिचं प्रेम जिंकेल. प्रत्येक जाणाऱ्या क्षणासोबत तिची नजर मंदिराच्या दरवाजाकडे जात होती. प्रत्येक पावलाचा आवाज तिला वाटत होता तो आला, पण प्रत्येक वेळी ती निराश होत होती. तिचं हृदय हळूहळू कमजोर होत होतं. कदाचित तो येणार नाही हा विचार तिच्या मनात आला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने स्वतःला सावरलं, कारण तिने ठरवलं होतं की ती शेवटपर्यंत थांबणार. आणि अचानक मंदिराच्या दरवाजाजवळ एक ओळखीची सावली दिसली. सईचा श्वास एक क्षण थांबला. तिने हळूहळू त्या दिशेने पाहिलं आणि समीर तो तिथे उभा होता. थोडासा थकलेला, थोडासा घाबरलेला, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता. जणू तो काहीतरी ठरूनच आला होता. दोघांच्या नजरा भेटल्या आणि त्या क्षणी वेळ पुन्हा एकदा थांबली. त्या नजरेत खूप काही होतं. वेदना, प्रेम, राग
आणि एक अपूर्ण कथा. समीर हळूहळू तिच्याकडे चालत आला. त्याच्या प्रत्येक पावलात एक वजन होतं. जणू तो प्रत्येक पावलासोबत त्याच्या जुन्या आयुष्यापासून दूर जात होता. मी आलो, त्याने शांतपणे म्हटलं. सई काही क्षण काहीच बोलली नाही, कारण तिच्याकडे शब्दच नव्हते. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच वेळी तिच्या ओठांवर एक हलकसं स्मित होतं, कारण ती आतून जाणून होती की अजूनही आशा संपलेली नाही. पण समीर पुढे म्हणाला, आणि त्या एका शब्दाने सई पुन्हा ताणली गेली. मी अजून ठरवलं नाही. त्याचा आवाज थोडा हलत होता, कारण त्यालाही माहित होतं की तो एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे, आणि त्या निर्णयाचा परिणाम फक्त त्याच्यावर नाही तर सईवरही होणार आहे. सईने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं. हा वेळ आहे, ती मनात म्हणाली, जिथे मी कमजोर पडू शकत नाही. तिने समीरकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाली, मी तुला एकच संधी देते. तिच्या आवाजात आता कुठलाही गोंधळ नव्हता, फक्त एक स्पष्ट निर्णय होता. जर तू माझ्यासोबत यायचं ठरवलंस तर आत्ताच ठरव, ती पुढे म्हणाली. नाही तर कायमचा निघून जा. त्या शब्दांनी वातावरण पुन्हा एकदा जड झालं, कारण आता कोणताही मधला मार्ग उरला नव्हता. समीर शांत उभा राहिला. त्याच्या डोक्यात हजारो विचार चालू होते. त्याने डोळे बंद केले आणि त्याच्या आयुष्यातले सगळे क्षण त्याच्या डोळ्यांसमोर आले. सई सोबतचे, त्याच्या कुटुंबाचे, त्याच्या जबाबदाऱ्यांचे. आणि मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने डोळे उघडले, सईकडे पाहिलं आणि एक पाऊल पुढे टाकलं. तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. पण आता खरी लढाई सुरू होणार आहे. पुढे काय होणार? सई आणि समीर सगळ्यांना सामोरं जाऊ शकतील का? की ही लढाई त्यांना पुन्हा वेगळं करेल? पुढचा भाग अजून इंटेन्स असेल, तर ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी मधु कथा या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.